नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी अंबड गुन्हे शाखा युनिट 3 ने अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाई करत सराईत गुन्हेगार अरबाज मोहम्मद शेख वय वर्ष 25 राहणार शिवाजीनगर सातपूर नाशिक याला मुंबईतील विक्रोळी येथून जेरबंद केले आहे। गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न गंभीर गुन्ह्यांमध्ये तो फरार होता। अरबाज शेख हा 2017 पासून नाशिक शहरात सक्रिय असलेला सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, लूटमार, मारहाण, शस्त्राचा धाक दाखवून पैसे उकळणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती। तसे 2023 मध्ये त्याला नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते। मात्र या कारवाईनंतरही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात कोणताही बदल झाला नाही। अरबाज शेखच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाईमुळे आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी 8 डिसेंबर 2025 रोजी त्याच्यावर MPDA कायद्यानुसार स्थानबद्धतेचे आदेश जारी केले होते। मात्र ही कारवाई टाळण्यासाठी आरोपी नाशिक मधून फरार झाला होता। 20 एप्रिल 2026 रोजी आरोपी पुन्हा नाशिक मध्ये आला आणि आपल्या साथीदारांसह कट रचून शिवाजीनगर येथील साईबाबा गार्डन परिसरात गणेश अमरबहादूर बोराडे वय वर्ष 22 याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात डोक्यावर व हातावर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमाखाली खुनाचा प्रयत्न, मारहाण, शस्त्र कायदा इत्यादी गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तो मुंबईतील विक्रोळी परिसरात लपल्याची माहिती मिळाली। त्यानुसार 25 एप्रिल 2026 रोजी अंबड गुन्हे शाखा युनिट 3 ने पथक विक्रोळी टागोर नगर परिसर येथे दाखल झाले। रात्री 8 ते पहाटे 3च्या या कालावधीत सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली। खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, लूटमार, मारहाण, धमक्या, शस्त्र कायद्याचे गुन्हे अशा अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत। ही कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकात पोलीस हवालदार प्रकाश बोडके, दराडे, योगेश चव्हाण, भगवान जाधव आदींचा समावेश होता। या कारवाईमुळे नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यांना मोठा आळा बसण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत होणार आहे। तसेच सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांची कारवाई अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। वृत्तसंकलन विभाग, नाशिक।